2 आठवड्यानंतर पुन्हा हे बोर्डावरती येईल अशी परिस्थिती आहे। नोटीस जी आहे ती चीफ इलेक्शन कमिशनला इश्यू करण्यात आलेली आहे। दुसरी जी आहे ती महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन जे प्रतिनिधी जे आहेत चीफ इलेक्टरल ऑफिसर त्यांना असं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि तिसरी नोटीस जी आहे ती युनियन ऑफ इंडिया यांना देण्यात आलेली आहे। मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे, पण या निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केला। यानंतर EVM मध्ये फेरफार केल्याचा आरोप सातत्याने महायुतीवर केला जात आहे। या पार्श्वभूमीवर कोर्टात EVM विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर आज सुनावणी पार पडली। या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवर विरोधी पक्षाने आक्षेप नोंदवला आहे। या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी बाजू मांडली। त्यांनी कोर्टात EVM बद्दलच्या याचिकेवर युक्तिवाद केला। न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली। 6 नंतर निवडणूक विभागाने व्हिडिओग्राफी केली का? यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मतदानासंदर्भात संध्याकाळी 6 नंतर रिटर्निंग ऑफिसर यांनी नियमाचे योग्यरित्या पालन केले नाही असा आरोप केला। निवडणूक आयोगाने सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर झालेल्या 76 लाख मतदानावर संशय व्यक्त करण्यात आला आहे। यावर प्रकाश आंबेडकरांनी संध्याकाळी 6 नंतरच्या निवडणूक विभागाने व्हिडिओग्राफी केली का असा सवालही केला। निवडणूक आयोगाने आदर्श नियमावलीचं पालन केलं नाही। यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी आणि यंदा सायंकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी यात मोठा फरक आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले। न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्विसदस्य खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। यानंतर मुंबई हायकोर्टाने राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे। येत्या 2 आठवड्यानंतर या याचिकेवर पुढील सुनावणी पार पडणार आहे। तर हे होते मित्रांनो EVM विरुद्ध मुंबई हायकोर्टामध्ये याचिकेवर युक्तिवाद झाल्याबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।